आबा कुठे चालले बा? कुठे नाही, बसतो होती मळीवर. कोण काय म्हणता? आबा म्या काय म्हणलं बा? काय म्या म्हणलं आता कुकाचा नेम दिला. आता समजा कुकाचाच नेम झाला की नाही, मग साडी गिडी पुरीले पहिले घेऊन घ्यायला लावा नाही तर तिकडे आपण त्याच्या झंपर शिवणं हे ते. नाही तर मग कसं वक्तावर जातात आणायले, वक्तावर आणतात, नाही त्याच्यावर झंपर राहायची वेळ ना, पेटीकोट ना काही. आजकालच्या पुरीले सबन पद्धतशीर पाहिजे, तिला म्हणाय तू तिकडे घेऊन देता आहे सबानं नाही का? राहू देता माय लय घेईन मागाची. अजून रमेश म्हणतीन काय वहिनी तुम्ही काही बी सांगलं. नाही हे तर बराबर आहे लेख. म्हणजे त्या रोजी बल कसा गोंधळ होती ते. कुकाचा नेम म्हणलं की पहिले मग ते ठरते, मग जेवण, मग साड्या आणायला जातात, अंगठी आणायला जातात, लय उशीर होते. मग पाहुण्याला बी लय बिकट पडते, मग ती जाकटच पडते. त्याच्यापेक्षा आपल्या तयारीत असलेलं बरं. तिला बी सांगून द्याल पुरती पोराची अंगठी गिंगठी तुम्ही सगळ्या सोयीत राहा, आणि आपल्याला बी पोरीची अंगठी लागेल, साडी गिडीचं काय ते सांगून द्या लागेल. मग हो लेख बसल्या जागी काही ना काही काम करत जाणं व ठोम्यासारखी बसते एका जागी. मग हे रमेशच्या कानावर कोण नाही टाकलं तुम्ही? नाही तर रत्नाले म्हणा लागत होतं, आपस ते रमेशले म्हणत होती. रत्ना तुम्हालाच माहित आहे रत्ना किती गुणाची आहे तुमच्यासारखी. मला नका सांगू. ते रत्नाचे असून रत्नाचं लढणं, रत्नाचं पडणं माझ्या पुरं पाहिलं. जिंदगी गेली माही रत्नाच्या हाताखाली. मी काही रत्नाले वैखत नाही असं नाही. तुम्हीच गणले, मी नाही गणत रत्नाले. एवढी काही सोपी नाही रत्ना. तिला सांगू मी ते काही ते तर तिसरंच काढायचे होय त्यातून. आलता म्हणते ना इनबाईचा फोन. इनबाईचा फोन आलता. या रत्नानं किती सांगितले असते बाय आपल्या इकडच्या किती नाही येतात. 100 बाई येते म्हणे आमच्याकडे. 100 बाई सांगा. 100 बाई कुकाले जात असते का? अरे बाया काय कुकाले पाहायचं मी. काही बी बाया असले की भल कसा घोर होते तो. बायाचं काही काम नाही ते. काही नाही ना काही नाही. बाया असले की सुचत नाही. काय काम आहे बायाचं कुकाले? लग्नात दिवस आहे एका दिवसासाठी कुका एकाले 100. बापा 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 100 पाहुणी असतात. 100 बाया का कुकाले का त्या पुरीच्या बापाचा जीव घेता काय? 100 बाया नेतात का? माणसं का 500 नेता का? त्याचं का कळमुळण करता का तिकडे? मग मी तेच तर म्हणतो तुम्हाला. तुम्ही म्हणता रत्नाला सांग. रत्ना काही कामाची गोष्ट आहे का? बरं झालं मी तेवढ्यात गेली तर ती मग लागी म्हणे नाही 100 नाहीत बहीण, कमी बहीण. मग मी घेतला तिच्या हातचा फोन. नाही दाखव कोण आहेत म्हणे इन बाई आहेत. म्हणजे दाखव. मी सांगलं इन बाईले. म्हटलं बाई 5 बाई येतील म्हणलं पोरी सोरी. त्याच्या उपर तर येणार नाहीत म्हटलं आमच्या इकडच्या. आणि आम्ही म्हणलं येणार नाही म्हणलं. इनी साजरं नाही लागत. तर त्या बाई म्हणत नाही याच म्हणत काही हे नाही. आम्ही तुम्हाला फोन करू राहिलो. तुम्हाला बोलायलाच फोन केला म्हणे म्या की या म्हणून. असं तसं त्या बाईचं काम आहे या करणं. आपल्याला बी समजते ना. आपल्या सोयऱ्याला आपण डुबीत घालाव का? चाललो 100 बाया घेऊन गाव नेते काय अर्ध? का घातली गाडीत की नेली त्या पोरीच्या बापाला दे म्हणा साडी. दे साडी. नाही सस्ती होती काय काही बी. म्या म्हणलं नाही म्हणलं 5 बाया येते म्हणलं. 5 बायाच्या उपर तर काही येणार नाही म्हणलं. बर 5 बी नव्हतं म्हणा लागत. बायाचं लट्यान ठेवाच नव्हतं लागत. हे माणसं जात होतो आम्ही, येत होतो. ते लग्नात मग चालतेच होय. लग्न होय ते मग होतेच त्यातल्या त्या. आता कुकाचं म्हणलं की त्याला मग फालतू बाया आल्या. अति बसवान तती बसवान पाहुणे घरात. मग ते लय टेन्शन येते ना. मग काही बी करत राहता निरा. काय झालं? अरे बरं आला हे बाय. तो आज घरी येतो तुम्ही. हे तू वहिनी म्हणते की ते पुरीवालेले कुकाची साडी गिडी घेऊन गेला. म्हणजे मग ते तिचं ते काय ते त्याच्यावरचं ते ब्लाऊज गिफ्ट शिवणं काय ते असते फाल पिको काय हाय नाही ते तयार होते म्हणते. मग सबंध जसं नाही तर मग वक्तावर दिलं की मग ते होणार नाही असं म्हणते. हो चालते ना. हो मग मी असं करतो. जवळ बोले सांगतो फोन करायचो. जवळ बोले फोन करायला मध्ये असताना काय तेवढ्या उलवली गोष्टी सांगायला डायरेक्ट जवळ बोला होतात ना आपले फोन करायला सांगून घेऊ देईल की बा तुम्ही साडी गिडीचं घेऊन घ्या. मग सांगतो आम्ही पैसे ते काय बा आजकाल पैसे ऑनलाईनच टाकतात. ते काय नेऊन द्यायला लागतात ते काय पैसे पाठवून द्या आपण त्याच्या खात्यात की बा आमची इकडची एवढी साडी तशी तुम्ही तुमच्या पसंतीनं घेऊन घ्या. आणि त्याचं काय आहे त्याचं पण करून घ्या. नाही मग तेच म्हणलं राजूचे बाबा जवळ बोले म्हणा की सांगून द्या पोरीकडे की साडी गिडी घेऊन घ्या म्हणा. लाग्या अंगठी गिंगठी पोराची हे ते सोयीतला म्हणजे आता अंगठी तर घेतीनच ना. आता कुकू लागून राहिलं तर तुमच्या सोयीत लावून जा म्हणा तुम्ही. म्हणजे मग कसं त्या दिवशी त्या लोकांची धावपळ नाही आपली धावपळ नाही. तुम्ही बी इकडे म्हटलं पोरीसाठी अंगठी घ्या. आणि म्हणलं राजूचे बाबा साजरा नेकलेस ना पुरीले गयात मग नेतातच का? तिच्या नशिबानं हाय सारं काही कमी नाही दिले. एकुलती एक सून आहे म्हणलं तुम्हाला. नाही तर नेसांना अंगठीच फक्त नेकलेस न्या साजरा दिले मस्त. हो नेकलेस सोनं किती झालं समजते का तुला? अक्कल आहे का काही? माहित आहे का जगात राहतं का कुठे राहतं? 75च्या बदल चाललो सोनं का जीव घेतं का त्याचा?
नाही रे बाबू, काय नेकलेस गिकलेस म्हणजे ते गळ्यातलंच ना व हवा. हो गळ्यातला हार. अंगठी नाही फक्त, लग्नात नेऊ. हा भाऊ, काही टेन्शन नाही, नेकलेस नेऊ ना आपण. हा नेकलेस नेऊ लागे. ते अजून काय असते ते वहिनी सांगा बा तुम्ही तुमच्या हिशोबानं काय नाही लागते काय नाही. हा तर लागे ते हे शिटूचा फोन आलता, ते ओटीचं सामान असते म्हणे बाबा, आणि काजू बदामचा डबा असते, पॅकिंग असते म्हणे, ते करेल दुकानातच भेटते. आणि लागे मेकअपची असते किट. आता ती पोरखी गुतली त्याच्यानं डिलिव्हरीच्या, नाही तर तिनं दिलं असतं समजा घेऊन आपल्याला ते. आणि ते हे नाही जा म्हणे गजरे, ते काय सांगलं बा तिनं लय चांगलं. हो हो बरोबर आहे तिचं. आजकाल सबत नेतात, तोडले सगट नेतात म्हटलं. मग सध्याच्या तोरडे नेतात म्हटलं. ते पहिलं होतं जुन्या काळात, काहीच नाही, पोराच्या हातात नारळ आणि टिक्का लावून पोरीले शाल दिली जाय तिकडे. अंगठी तर नशे मावी आता आलं एवढं उतू, अंगठा घालतात एकामेकाले, काय काय करतात समजा. हाय ना तुमच्या घरी, नसलं तर नाही गोट. आजही तिचं सकाळी तिचंच. काय म्हणलं राजूचे बाबा, आज दिलं तर नाव निघते. 10 गावच्या 10 पाहुणी असतात, पाहतात काय आणलं काय आणलं. सकाळी तर तुम्ही तिला दान दिसत समजा. तुमच्या घरी आली ती समजा हाय नाही ते तिचं. मग त्याच्यापेक्षा आजच उली उली दिलं तर कसं साजरं लागते. कोणी म्हणते बाबा बाबा नेकलेस आणला पोरीले, अमकं आणलं ढमकं आणलं असं. हो हो, नाही नाही घेऊ ना. ते शिटूचाही आलता फोन, बाईचाही फोन आलता, बाबा हे न्या बाबा ते न्या. म्हणलं बाई आता तुम्हाला सांगून तर राहिली, मला तुम्हाला कळणार नाही त्यातलं. तर म्हणे बा मी बाबा म्हणे इकडे घेतो आणि पाठवतो म्हणे. म्हणलं तू कशी जाशील बा आता उलसुकल्या करून उन्हात आणायचं कसं कायले पाहिजे बा, नसतोस हे काही एवढं काही अर्जंटचं काम नाही. म्हणलं तू नको जाऊ. तर म्हणे पाय तू म्हणे माया सासूबाई जातील म्हणे असं म्हणे. आता काय सांगा त्याच्या सासूबाईला आपण कसं म्हणा, काय लग सरा गरज झाला. नाही तर आपली पोरगी कशी मोकळी असते की नाही, टेन्शन नसतं. जर सगळे लेकरू सटकर पाहिजे होतं तिथं जरासं, मग बरं झालं असतं. जरासं ते ताणं लेकरू भाऊ मला भेव लागते बा, काय करता फालतू उन्हाचा पटका गिटका लागला लेकराले तर नसतंच. नाही 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 नाही, बाईले म्हणा तू उन्हाची निघू नको म्हणा, भलकसं ऊन आहे बापा. बाबूले घेऊन उन्हाताना धिंडीने सामान घ्यायले, उगाच नाही पाहिजे काही. आम्हाला सांग म्हणा काय काय न्याय लागते, आणतो म्हणा आम्ही घेतो. काय काय दुकानदार काय काय लुटणार आहेत का आपल्याला. 100ची वस्तू 150 देतील, दुसरं काय करतील काय काय. काय गोर नाही. बाईले म्हणा फक्त आजकाल काय काय करतात ते सांगा आम्हाला. नाही म्हटलं वहिनी ते काय झालं, ते बाया सांगल्या काय हे भैताळ बिल्लीने 100 बाया सांगितल्या म्हणते. काही डोकं आहे करत नाले. इन बाईचा फोन आला तर तेले म्हणे त्या बाईने विचारलं बाई तुमच्या इकडच्या बाया येतील का, किती येतील काय येते. म्हणे 100 बाई येते म्हणे आमच्या इकडचे. हाय भाऊ, हाय का अक्कल, कुकालेचे 100 बाया नेल्या तर लग्नात 1000 बाया नेतील, हे 5000 माणसं नेते काय. तर जण राहिले 100 बाई आपल्या घरात तरी आहे काय. सोयरी धायरे सबन चुलत उलत अमक्याचे ढमक्याचे तयार केले तर 100 होतील कदाचित, नाही गेटा ऐकल्या न्याय लागतील. काही बी करून नेला. नाही मी बोलली मग इन बाई संग. मी म्हणलं आमच्या फारी फार 5 जण येतील म्हणलं. आमची पोरगी जर तिच्या घरच्या लोकांचं हो म्हणलं तर ती येईन म्हणलं, आणि बाकीच्या काही 1-2 बाया येतील म्हणलं. 5 जणच्या वर येणार नाहीत म्हटलं बाई. आम्हाला म्हटलं माय बाई इन बाई ना या म्हणे कुकाले. जाऊ ना मग, चला ना वहिनी, घर दिसते पोरगी दिसते तुम्हाला. बरं मग असं करा ना मग. सिटूच्या सासूला म्हणा मग. सिटूचे सासू मी रत्ना लागे सिटूच्या घरीचं हो म्हणलं तर 1.5 महिना पुरते सिटूले सकाळ. तर 1.5 महिना पुरला की चालते तिला जा घ्यायले. तर पाठवतात की नाही तर ते विचारतात बापा तिला, आपण काही म्हणू नका काय उगासले करू लहान आहे तर ते तशी तर ते लागे हिची भाऊज आहे. अशा 4-5 जणी जातो मग आम्ही, येतो तुमच्या संग जसे. एक नंबरच्या हे बाया हरक्या असतात रमेश का गो. म्हातारी गरजली येईन तू काय ते काय ते काय तू काल जाते काय साजरं लागते काय इवायच्या पुढे थाय 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 थाय. काय काम आहे मग तुला. कुठे गेली योगिता, जे मला मामीचा फोन लावून देवा. यातली बाई नम्र काढणं हलकस बिकट आहे बाई, कळती नाही बाय. आपण लावा कुठे बटन दिला उघडते काय माय. ते पहिलं बाई बरं होतं बाई होते बटनाईचा फोन, बटन दाबलं तर येतं बाई. कुकडे लागते कुकडे जाते तर कळती नाही माय. योगिता काय ग मम्मी. ओय सांग तू थती आहे का. म्हणलं माय तू होतीस का खोलीत, मी आली. बाई हा मला मामीचा फोन देऊ बाई यातला काढून, लाव बरं तिला फोन, मी बोलतो तिच्या संग. तुला सांगितलं ना ग मम्मी कसा काढायचा तो. हे बघ काही शिकू नको मला, काही माझ्या डोक्यात येत नाही ते साधाच फोन बरा होता बाई. हे काही कामाची गोट नाही बाई होता. बाबाला काही सुचत नाही या फोनातलं खरं तर. मला तर बाई काही कळतच नाही माय. याला बोट लावलं की तेच उघडते बाय, त्याला बोट लावलं की उघडते काय माय. बटन नाही ना बटन नाही. काय मम्मी तू पण खूपच करते. अगं आता काही फोन म्हणजे काय नवीन राहिले का. लहान लेकरं चालवता येतात मम्मी. चालू दे मरे कायच करायला लागते. दे लावून दे बरं. मी चालली गेली की मग ते कोण लोकांनी मागशील का मला फोन लावून द्या. फोन लावतो, फोन मी शिकवते तुला. मेसेज पाठवता आला पाहिजे तुला, व्हॉट्सअप चेक करता आला पाहिजे. काही आता दीदी पाठवता ते करता तू शिकत का नाही ग. जाऊ दे ना मा, आता कुठे मला शिकवतो. गेल्या माय गौऱ्या पेंडावर. आता कायच राहिलं मला, आता मला शिकवतात मध्ये. जाऊ दे तर बाबाला येते ना आपस करतात ते. दे काढून दे यातला फोन मध्ये. काय मम्मी तू खूपच साधी आहे.
आता हाय तशी हाय माय. आता मम्मी कुठे स्टँडर्ड करणार आहेस का? दे रतिका, घ्या लागला तुमच्या बहिणीले फोन. बोल आणि दे. हॅलो. अगं मम्मी घेऊ दे, बेल चालली पहिले. हॅलो. रतिका, मी बोलतो म्हणलं. उमा. हो हो बोला ताई, तुमचा नंबर सेव्ह आहे. बोला. काय म्हणता? झाला ना संबंध पक्का? येईन सांगितलं घरी आल्यावर. आता कुंकाचा नेम घेतला म्हणा 30 तारखेचा. हा आता कुकाचाच नियम घेतला म्हटलं. आणि 30 तारखेचा नियम आहे. तो येईन 30 तारखेला, पण तू नको येऊ त्याच्या संग 30 तारखेला. तू आता चालली 1-2 रोजात. काही करू सरू लागेले याले त्याले कामात पडतं. आणि करू सरू म्हणजे की तुम्ही भांड्यावर नाही बसवत वा माय बाई. हेच पॅकिंग करणं, अमकं ढमकं, वदरलं. नाही नाही तसं काही नाही. हे आशूचे पेपर चालू आहेत ना, त्यामुळे जमत नाही ना. ते एक्स्ट्रा क्लास चालू आहेत ना त्याचे. आता नाही अजून का उन्हाळा झाला तरी शाळेवाले सुट्ट्या देतात का अजून? ताई त्याची 10वी आहे ना या वर्षी. मग काय झालं माय? 10वी पुढच्या वर्षी आहे ना. उन्हाळ्या नाही लागत लेकराले. 9वीत बी वर्षभर शाळेत, उन्हाळ्यात बी शाळेत. धन्य माय. आणि तुम्ही बी माय बाप कसे काय आहे माय बाई. लेकराला जसं बी मोकळे राहू देत ना. काही घोर नाही. मास्तरले सांग त्याच्या बहिणीचं कुकू आहे म्हणा, त्याच्या पोरीचं सुट्टी पाहिजे म्हणा आम्हाला. चालली समजे जण होती. आई तसं नसते, 10वी आहे त्याची. कोण योगिता आहेत का? हो योगिता आहे ना. बोलतो का तिच्या संग? हो द्या ना. बोल मामी बोलते. काय बोललं तुझ दे. हा हॅलो मामी. हा म्हटलं योगिता, चांगली आता तयारी करा मस्त कुंकाले. पार्लरवाली सांगितली का? म्हणजे तीच मेहंदी काढून देते. मग सगळं करा म्हटलं, फेशियल वगैरे सर्व. हो नाही पार्लरवाली अशी सांगितली नाही. मी जिच्याकडे जाते तिच्याचकडे करून येईल ना. हो तुम्ही या ना. कधी येता? माझं नाही जमत योगिता. आईला सांग जा मी 1 दिवस आधी येईन. 29ला येईल. कारण आशूचे एक्स्ट्रा क्लास चालू आहेत. मग त्याला कुठे ठेवायचं त्याच्यासाठी. आल्या का मोनूताई बाकी? आल्या का जोशना वगैरे? कल्पना? हा आता आज येतात. हो हो जोशना म्हणजे मोनूताई आणि जोशना आता येते. हो का? बाकी चांगलं आहे मामी? हो चांगलं. आमचं काय बापा आता तुमची. तुमचे दिवस आहेत आता. चांगलं करा मस्त तयारी वगैरे सगळं, शॉपिंग वगैरे. आता काय हो आज म्हणजे उद्या दुपारी जाणार आहे आम्ही. आता मोनूताई आली आणि जोशनाताई आली. कल्पना ताई येणार आहे. तर मग म्हटलं येऊ द्या तिला सगळे सोबतच केलं जाते. मग साडी वगैरे घ्यायला सांगितलं त्यांनी. तर साडी सगळं घेऊन मग येता येते. आईला पण काही घ्यायचं आहे. तिकडच्या बायका येणार आहेत तर त्यांच्यासाठी साड्या वगैरे. ये ना म्हणा तिले. ये ना मग तिची बी पसंतीनं घ्यायला जाते ना. आई थांब ना. आबा म्हणलं शांताराम भाऊ, तुम्ही फक्त सांगा आपल्याला. तुम्ही कायचीच राहणार नाही. तुम्ही फक्त मी म्हणतो माहिती आहे बा, तुम्ही पहिले आता तुम्ही दोन्ही इकडले. पोरा इकडले पोरी इकडली. पण जास्त पोरीचे इकडले म्हणून राहिलो मी. तुमच्या बहिणीचीच पोरगी होय. काही कमी जास्त झालं तर तुमच्या तिकडे आम्ही बोट टाकू की बा याच माणसाच्या इकडे सांगा. म्हणून म्हणतो पहिले चक्कर मारून द्या. हे कोण आहे? हे काय योगिताचे बाबा आहेत काय? त्या ना बोलतो ना. अरे बोला. दिनू बोलते. दे ना बोला बाचे बा. म्हटलं हे बा मामा जास्त काही टेन्शन घेऊ नका. लय साधे लोक आहेत ते. एवढं काही हे नाही. फक्त हे अंगठी गिंगठी हे ते सगळ्या सुविधा म्हणजे जसं की बस कुकूच आहे की नाही. मग काही टाइमपास व्हायला नको. सगळं सिस्टमॅटिक झालं पाहिजे पद्धतशीर. हौशी लय आहेत बरं. हाऊस लय आहे. पण असं नाही की तुमच्या इकडून काही कमी झालं म्हणजे बा तुम्हाला काही बोलतील अशातलं नाही. याची गॅरंटी मी घेतो. मास आहे होय ना. काही नाही तसं टेन्शन नका घेऊ. झाली का तयारी? तयारी काय बा चालू आहे आता भाषे बा. हे बा ते आपल्या इकडचं ते शुभम मंगल कार्यालय आहे की नाही ते सांगलं. म्हणलं ते कॅटरर्स प्रमाणे केलं. ते टाटाप्रमाणे काय म्हणता तुम्ही लोक ते. पदार्थ बी हे बा ते काय पनीर आहे बा. ते कोणचं आहे ते काही कळलं नाही. मोठे जवळ तुम्हाला सांगतील पद्धतशीर. ते काय बा त्या भाज्याचे नाव इथं काय बा. ते हे ठेवलं रसमलाई गोळात शीट मध्ये रसमलाई ठेवली. लागे ते साईडनं ते हे ठेवलं पाहिजे. ते आईस्क्रीम म्हणजे पाणीपुरी ते असते ना ते बफेत ते तसंही ठेवलंय का पापड गिपड आहेत ना. ये ना एखाद दिवशी ये ना दबाई पासून बोल नव्हते. अरे बापरे मग काय पाहा लागते बा. येईन ना. हो पहिले चक्कर मारतो मी 1-2 दिवसात. काही टेन्शन नाही तसं. हे झालं का सगळं? अंगठी गिंगठी घेतली का पोराची? आम्ही घेतली बा इकडे. हो अंगठी म्हटलं ते मोठे दबाई पण मी गेलतो. म्हटलं हे बा 5 ग्रामची घेतली बाबू. बरोबर झाली ना? अरे बाबू काय नाही तसं काही तसं नाही विचारून राहिलो मामा मी तुम्हाला. फक्त म्हटलं घेतली का म्हणजे मला कसं म्हणणं सबन सुविधा म्हणजे एंगेजमेंटच आहे ना. साखरपुडाचाच कार्यक्रमासारखंच आहे की नाही. त्याच्यानं वक्तावर धावपळ जाऊन येऊ तसं नाही. नाही तयारी म्हणजे बा हो कुकाचीच तयारी आहे ना. हो कोण होई माय बाई? म्हटलं भाचे बा आमची बहीण तू आमची भासूनी तुम्ही का नाही तिला काऊन म्हणत नाही आपण लेकरू लहान आहे त्याच्यानं. पण तुम्ही दोघं तिघं माहिले को मुले मा घरी आधील्या दिवशीच लागसान.
ओ बाय दिनूच आहे वाटते. अरे बा मी तिकून मासायाच्या गाडी देईन ना, मा सासूर वडील झाला की ना मले. हा आई बाबाला देतो मी तुमच्या इकडे पाठवून, मी मासाया सांगितलो ना माझा जवळ ना मी द्यायचा. हो बा तुला जवळ संगे साया संगे आला की नाही जवळ याच बरोबर आहे. पण आईले बाबाले पाय आंधील्या दिवशी पाठवून देत होती. हा कसं बरं राहते. हो हो शांताबाईला म्हणा, नाही तर आहेत का घरी मी बोलतो. अरे बा तू या त्या बोलते बा, आहेत का बाई आहे का आमची. अरे आई मंदिरात जायलाय. असं असं अरे बाई मंदिरात जायलाय तर. हो का करीन मी घंटाक बरं नाही तर बाई आली की फोन लावला ना. हा हो आत्या आई आली की लावेल मी फोन.